चालेल. माझं नाव डॉक्टर कांतीलाल वामनराव होते आहे. मी कोपरगावचा राहणार आहे. मला एक मार्च 2010मध्ये ॲक्यूट पेन जाणवायला लागला होता खुब्याच्या तिथे. तर मी आमच्या इथे डॉक्टर योगेश कोठारे म्हणून आहे, त्यांच्याकडे ते दाखवलं. त्यांनी इनिशियल डायग्नोज केलं की ते एव्हियन असू शकतं. मग आम्ही MRI केला, तर ते कन्फर्म झालं की ते एव्हियन असेल. त्यानंतर काही दिवस जाऊन दिलं, मग हळूहळू मला लंगडायला यायला लागला. त्याच्यामुळे मग संचेती हॉस्पिटलला मी ट्रीटमेंट चालू केली. तर त्यांचं म्हणणं झालं की 3-4 वर्षांनी याच्यावर आपण डायरेक्टली रिप्लेसमेंट थेरपी करू, प्लीज बॉल शुड बी रिप्लेस. तर ते रिप्लेस करायचं हे चाललं. पण असंच अचानक एकदा सर्च करत असताना नेटवर मला ऑस्टिओब्लास्ट इम्प्लांटचं माहिती मिळाली. अँड डॉक्टर पालेकरांचा त्याच्यामध्ये संदर्भ मिळाला. देन मी डॉक्टर पालेकरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडनं ते चेक केलं. अँड ही सेड की ती थेरपी करण्यासाठी दिस इज द राईट स्टेज. आणि त्यानंतर मग रिग्रो लॅबोरेटरीज, RMS रिग्रो लॅबोरेटरीज यांनी ते सेल्स माझं कल्चर करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला. मग आम्ही बायोप्सी करून बोन मॅरोमधनं ते सेल्स त्यांना दिल्या. आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर ते कल्चर झाल्यानंतर डॉक्टर पालेकरांनी माझ्यावर ती सर्जरी केली ऑटोलॉगस ऑस्टिओब्लास्ट इम्प्लांटची. त्यामुळे एक 2-3 महिने त्याच्यानंतर मला रेस्ट घ्यायला लागला. त्यानंतर जो बेनिफिट मला मिळाला आहे तो फारच उत्तम आहे. मला जे पहिलं लंगडायला जे लागत होतं ते लंगडणं जवळजवळ बंद झालं आहे कम्प्लिटली. आता साधारण 6 महिने झालेले आहेत. तर लंगडणं बंद झालं आहे आणि त्रास पण फार कमी झाला आहे. आता तुला आधी हे करायच्या आधी किती त्रास होत होता? मीन्स ते फार किती चालू शकायचं आधी? चालणं अगदी बंदच झालं होतं. मीन्स एकदम थोडं चाललं तरी लगेच ते फार दुखायचं. मग आता मी रोज संध्याकाळी 1-1.5 किलोमीटर वॉकला पण जातो. त्याला काही प्रॉब्लेम नाही राहिला आहे मला. आणि स्टेअरकेस पण क्लाइम्बिंगला काही प्रॉब्लेम नाही राहिला. 2-3 मजले मी आरामशीर चढतो, उतरतो. पहिल्यांदा चढायला जरा त्रासच व्हायचा, म्हणजे भरपूर, म्हणजे पकडून चालायला लागायचं. पकडून आणि गॅप घेऊन तेवढं थांबत चढायला लागायचं. आता कंटिन्युअस खालीवर येऊ शकतो मी. चालेल. थँक्यू कांतीलाल.